तर दिल्लीमधील उत्तम नगरमधील 24 वर्षीय तरुण नावाच्या मुलाचा मुस्लिम समाजातील 15 ते 20 लोकांनी त्याला काठीने व लोखंडी रॉडने मारून मारून त्याचा मर्डर केला. तर 4 मार्चला होळीच्या दिवशी दिल्लीतील उत्तम नगरमधील एक 11 वर्षाची लहान मुलगी पाण्याच्या फुग्याने होळी खेळत होती. तर टेरेसवरून आपल्या परिवारातील व कॉलनीतल्या तिच्या काही मित्रांवर वरून पाण्याचे फुगे फेकत होती व त्याच वेळी तिने एक पाण्याचा फुगा वरून फेकला व तो चुकून रस्त्यावर पडला आणि एका मुस्लिम महिलेच्या अंगावर कलर उडाला. त्यानंतर त्या महिलेचं त्या मुलीच्या आईवडिलांसोबत भांडण झालं आणि त्यानंतर ती महिला तिथून चालली गेली. पण या गोष्टीत खरा ट्विस्ट त्यानंतर येतो. तर 15-20 मिनिटांनी तीच महिला तिच्या एरियातील 15 ते 20 लोकांना घेऊन आली व त्या परिवारासोबत भांडण करायला लागली. आणि थोड्या वेळाने ती भांडण इतकी वाढली की तिथं मारामारीचं व दंगलीचं वातावरण तयार झालं. आणि हे सर्व चालू असताना त्या मुलीचा मोठा भाऊ म्हणजेच तरुण हा त्याच्या मित्रांसोबत होळी खेळत होता आणि संध्याकाळी तो जेव्हा होळी खेळून परत घरी येत होता तर त्याला काहीच माहित नसतं व हे 15 ते 20 लोक अचानक त्याच्यावर काठीने व लोखंडी रॉडने हमला करतात. आणि त्यानंतर निजामुद्दीन नावाचा एक माणूस रस्त्यावर पडलेला एक मोठा दगड घेतो आणि त्या तरुणच्या छातीवर मारून फेकतो आणि तिथं तो एकदम गंभीर जखमी होतो. त्यानंतर तरुणला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात येतं आणि तिथं त्याच्यावर ट्रीटमेंट चालू असताना तिथं त्याचा मृत्यू होतो. तर गोष्ट फक्त एक छोट्याशा पाण्याच्या फुग्यापासून चालू झाली होती आणि त्याच एका गोष्टीमुळे एका 26 जीव घेतला जातो.